हो बाजारला पैसे दे बाजारला चालली मी बाजारला पैसे बर द्या येईल. तू खाली बस तुला सांगतो. का तू खाली बस तर आधी. काय झालं? तू तुझ्या माहेरला काय काय चाड्या सांगत असतेस. कवा सांगितलं मी? काय कसं नाही सांगत. सारखं आईला बोलत असते इथल्या काय काय चाड्या सांगत असते आहे ना तू. नाही बे मी कवा काय सांग मग मी नाही सांगितलं. काय सांगितलं? बर चाड्या सांगून काय करणार आहे? हा पण मी नाही सांगितलं तर बॅग बांधून जाणार आहे का तू तिकडे राहायला? नाही पण मी कवा काय सांगितलं? हा मला कळलंय ना. मला कळल्याशिवाय मी म्हणलोय का तसं? तुला काहीतरी अक्कल पाहिजे की. नाही बे मी कवा तू आपल्या भांडणातल्या किंवा आपल्या दोघातल्या जे भांडणं आहे ती तिकडं तुझ्या माहेरला सांगून सरतय का तुझं? हा नाही पण मी नाही. तू आज साड्या सांगितल्या द्या मला कळलं एका माणसाकडनं. कोणी का असं ना ते. नाही बे कवा आणि तू बॅग भरून तिकडे जायची होती म्हण राहायला. आता तू जर बॅग भरून तिकडे जायची असेल तू किती दिवस राहणार तिथं? किती दिवस राहणार? जन्मभरती सांभाळतेली का नाही का? नाही तर मी नाही सांगितलं तर कशाला मी काय म्हणू? जन्मभरती सांभाळतेली का मला त्याचं उत्तर सांग. तुला काय पाहिजे ना मग? ती जन्मभर माणसं सांभाळत नाही ती मानल्यावर हितनं बॅग भरून सगळं जाऊन तिथं जाऊन चाड्या सांगून तुझं सरलं का? तुला शेवटी हिथंच राहायचं आहे ना. आपण मी नाही सांगितलं. मी कुणाला सांगितलं? कोणी सांगितलं तुम्हाला? तुला काय करायचंय मला समजलंय सगळं. पुराव्यानिशी सगळं सांगितलंय. तू इथल्या काय काय चाड्या सांगत असते ते. तू सगळे दोन्हीचे भांडणं लावती. नाही बे मी कवा हा तुला भांडणं लावून काय उपयोग आहे? तुझा फायदा व्हायचा का याच्यात? चाड्या सांगून मी नाही सांगितलं. काय होतं ये ना अशानं? भांडणं होऊन होऊन दोघांची भांडणं होणार आणि तुला निघून तिकडे तर बाप आयुष्यभर सांभाळणार आहे का तुझा आई बाप? तुला हितच राहायचे ना तर मग नीट राहा ना. भांडणं झाली तर ती हितच ठेवायची. 2 दिवस असते भांडणं. तिसऱ्या दिवशी पुन्हा भांडण मिटल्यावर पुन्हा तिथनं तुला मग हे हितनं पुढं तुला एक सांगतोय. जर तो भांडणं केली आणि जर तो भांडणं केली तर हितच काय असेल ते सांगायचं. माहेरला जर सांगितलं आणि जर गबाळ बांधून इथनं निघून गेली पुन्हा इकडे यायचं नाही. काय पण मी सांगितलं हा. कसं काय मी सांगतोय तेवढं ध्यानात ठेवायचं. इथनं जर गेली तर पुन्हा या घराचं दार तुला बंद असेल ही ध्यानात ठेवायचं. तो पण मी उठसूट जाते काय पण किरकोळ तिकडे जाऊन सांगते काय? मी सांगितलं सांगितली कशी नाही? नाही सांग मला कसं मग माणसाने बरोबर ते सांगितलं. तू असं असं सांगितलं तर ती बरोबर होतं सांगितलेलं. आपल्या घरात घडलेली तिकडं बातमी कशी कळती? कोणी तर सांगितलं असं मी कोणी कसं काय इथं घरात कोणी येतच नाही आपल्या. तर आपल्या घरातली बातमी तिकडं कशी लीक होती मग? तू सांगतीय फोनवर सांगतीय तिकडं जाऊन सांगतीय. चांगलं नसतं अशानं संसार तुटतो. ह्याला काय अर्थ आहे? नाही की सांगितलं. सांगत नाही काय? सारखं मोबाईलवर गुलू बोलत असतेस तू. आम्हाला काय माहीत नाही वे? कुठं आहे तुझा ती मोबाईल? हा कशाला मोबाईल कुठं आहे तुझा? हा ही मोबाईल आहे ना ह्याच्यावर सारखी 24 तास बोलत असते आईला. इथली सांगत असते काय ना काय काय रेगणार रेग इथनं. बरे की दोन्ही घराचे ते घरफोड करते चांगले आणि दोन्ही ते इतुष्ट घालवती. आजपासून तुला बंद ही मोबाईल. ही घ्यायचा बारका मोबाईल. हे नाच बोलायचं. हीच तुला जो आजपासून मोबाईल हे अजिबात नाही चालणार. ही मोबाईल वापरायचा नाही. काय सांगतोय? हा हा आणि बाजारला फक्त 100 रुपये देणार आहे. अहो लय महाग. काय सांगायचं नाही. लय बोलत असते ना चुरू चुरू तुला ती शिक्षा आहे. काय सांगायचं नाही मला. घ्यायचं आहे का नाही का हे बी ठेवून टाकू. टमाटर लय महाग आहे 40 रुपये. काय पण असू दे पाव किलो आण मला सांगू नको. कांदा पण 8 दिवस अजिबात नाही सांगायचं. तेवढंच घालायचं 8 दिवस. अहो एवढा तर सांगायचं नाही तुला. 100 रुपये 8 दिवस हा कसं चालवायचं.
चाड्यावाऱ्या सांगायला येते तेव्हा तुला ही बरं तुला का एवढ्यात बाजार व्यवस्थित तुला 8 दिवस पुरवा येत नाही. तिथं कसं आहे हा. आणि दुसरी गोष्ट ती मोठा गॅस आहे ना आपला ती आता मी तुला बारका घेऊन देणार आहे एवढा एवढा गॅस का मुद्दाम. तू ती गॅस 15 दिवसात 10 दिवसातच उडवायला लागली. 2 महिने गॅस जायला पाहिजे होता. अहो माणसं लय जास्त आहे ते. कटो मॅस जास्त आहे ते काय पण बोलू नको ती. एवढे 100 रुपयात मी कसं आणावं बाजार. काय पण कर तिकडं मला नको सांगू. अजून तर दे 50 रुपये. नाही देणार. मग टोस्ट आणायचे ते गोष्ट बाजार. बिष्ट अजिबात आणायचं नाही तसलं काय सुद्धा बुसकापुरी माल इथं काय नाही खायचं. बरेच आहे की का तो टोस्ट आणा हे आणा ती आणा काय नाही चालणार. गपचिप चपाती खायची ते चांगलं नसतं टोस्ट आणि बिस्ट अजिबात खायचं नाही तो. सांगितलेलं ऐकायचं तेवढंच घेऊन तेवढंच जायचं तेवढ्यातच बाजार आणायचा. जर काय झालं मग बघ मग. अहो एवढ्यात कसं. आमची आई 8 दिवस एक मटकीच्या छटाक कालवण करत होती छटकात आणि ती घालवत होती आणि तिचा संसार केला. नाहीतर तुम्ही किलोनं आणलं तर धडाधड उडवताय. असं असतं का कुठं. लागली सांगायला. अहो ते पहिल्या काळातल्याच बायका चांगल्या होत्या संसारिक होत्या. अहो पहिल्या काळात हा मग त्याच बायकांसारखं तो वागायचं. अहो तर महागाई नव्हती हो आता महागाई झाली. हा कशी महागाई झाली. मग कमी स्वस्त असेल ते आणायचं. अहो पावशेर डाळ कितीला 10 रुपये 20 रुपयाला मिळायची. आता पावशेर डाळ किती 35 ला आहे. मग असू दे की आम्ही 600 मध्ये आणतो. तेवढ्यात किती कालवण करायचे. जेवढं येईल तेवढ्यात आणायचं. जास्त शानपणा करायचं नाही तो. आणि जाताना पदर बिदर घेऊन जायचं नीट गरंदाज बाईसारखं. एवढं असलं नाही चालणार आपल्याला. तुला किती वेळा सांगितलं. आमची आई एक छटाक डाळीत मटकीच्या 7 ते 8 वेळा कालवण करायची अहो आणि अख्खं घरभार जेवत होतं. कमी पडत नव्हतं आणि त्याला किती चव. आणि तुला 100 रुपये दिले तर तिच्या यायला तू पुरवत नाही लगे आणा 100 कसलं असलं करते संसार. अहो ते पहिल्या काळात स्वस्त. पहिल्या काळात काय सांगायचं नाही. आता बी तसंच वागायचं तो. मग त्याने एवढा मोठा संसार केला जमिनी घेतली. तो काय केलं ग. अहो छटकात नुसतं आता खाऊन होत नाही उडवती या. छटकात आता होत नाही ते कालवण. छटकात होत आता का नाही छटकात का नाही एकच कालवण होत या. एक कसं होतं. तो आता एक काम कर बाजारात काय जाणू नको. ह्या जी छटाकच मटकी डाळ घेऊन ये. मी तुला 8 दिवस कालवण करून दाखवतो. मला माहित आहे कसं करायचं ते. अहो 8 दिवस हा मी करून दाखवतो. बाजार सुद्धा राहू दे. आणि कसलं भारी पैकी. आणि तुला काय कळतं का हा पहिल्या बाया संसारिक होत्या. कसं चालवायचं ते त्यांना माहित होतं. अहो पहिले नाही तर तुला किती वेळ आणून ते सगळं संपूर्ण टाकते. अहो पहिलं महागाई नव्हती. महागाई नव्हती त्या काळात. त्या मानानं महागाई तशी होतीच. तू नको सांगू मला. एवढ्या 100 रुपयात किती हा आणावं काय. 100 रुपये तेव्हा ती जास्त झाल्यात. तुला सांगितलं ना एक छटाकच डाळ आण. तुला मी दाखवतो कसं करायचं. लागली सांगायला. चालतंय. हा आणि गेल्या हो बाजारात ह्याला त्याला काय तर घरच्या चाड्या सांगायचं नाही तर दिसली बाय तिला बोल दिसली बाय तिला बोल. नेट बाजार करायचा नेट घरी यायचं. चालतंय. ह्या बायला चाड्या सांगायच्या घरचं ते हीच तिचं ऐकायचं हिचं. तुम्हाला काम नसतं काय ग हा. बिनकामाचं काम लावता तुम्ही. नुसतं गप्पा मारत बसताना तास बाजार राहिला तोडा गप्पाच लय होत्या त्या. नीट गेलं की नीट बाजार करावा नीट घरी यावं असं नाही. चालतंय येते. काय येते बाजार घेऊन ये हा. का डाळ घेऊन येऊ. तुला सांगितलेलं तेवढं घेऊन ये. चालतंय. हा सोडायला कशाला लागतंय. जायचं तर चालत किती लांब आहे असं. चालतंय. हा तर जायचं आणि तर यायचं. अजिबात नाही चालणार दसला लाड. सरळ जायचं आणि मोबाईल लगेच पाटकन उचलायचा केला पाटकन मी लगेच सांगतो लगेच यायचं. मला झालाय बाजार मला लगेच सांगायचं झालाय म्हणून लगेच घरी यायचं. चालतंय. हा
जास्त वेळ लावला तर बघ मग. बर बर